रोहा तालुक्यातील कुंडलिका नदीतील राफ्टिंग दरम्यान मुंबईतील 26 वर्षीय तरुणाचा पाण्यात बुडून मृत्यू झाल्याची दुर्घटना घडली आहे। या घटनेमुळे कुंडलिका नदीतील राफ्टिंगच्या सुरक्षिततेवर पुन्हा एकदा गंभीर प्रश्नचिन्ह निर्माण झाले। मनोज अमरनाथ हा तरुण शनिवारी मित्रांसमवेत कुंडलिका नदीत राफ्टिंगसाठी आला होता। सुतारवाडी परिसरात राफ्टिंग सुरू असताना तो पाण्यात बुडाला। त्याला बाहेर काढून उपचारासाठी नेण्यात आलं, मात्र डॉक्टरांनी त्याला मृत घोषित केलं। कुंडलिका नदीतील साजे, येरळ, धगडवाडी, आंबिवली आणि कामत या परिसरात गेल्या 15 वर्षांपासून व्यावसायिक राफ्टिंग सुरू आहे। विशेषतः पावसाळ्यात देशविदेशातून हजारो पर्यटक येथे साहसी जलक्रीडेचा अनुभव घेण्यासाठी येतात। मात्र गेल्या काही वर्षात राफ्टिंग दरम्यान घडणाऱ्या अपघातांच्या घटनांमध्ये वाढ झाल्यानं सुरक्षेचा मुद्दा ऐरणीवर आलाय। स्थानिक नागरिकांच्या मते राफ्टिंग दरम्यान सुरक्षेच्या नियमांची प्रभावी अंमलबजावणी होत नसल्याचे निष्पाप पर्यटकांना त्यामुळे जीव गमवावा लागतोय। त्यामुळे राफ्टिंग व्यवसायासाठी निश्चित सुरक्षा मानकं, प्रशिक्षित बचाव पथकं, हवामानानुसार नियंत्रण आणि नियमित तपासणी यांची काटेकोर अंमलबजावणी करण्याची गरज व्यक्त होतीये। यूट्यूबवर सुद्धा रायगड टाइम्स सर्च करा आणि पहा रायगडच्या कानाकोपऱ्यातील प्रत्येक बित्तम बातमी। आणि हो, लगेच सबस्क्राईब बटनवर क्लिक करायला विसरू नका। रायगड टाइम्स, आपलं चॅनल, आपला आवाज।